VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर आज तुमच्यासाठी मी होम टूर घेऊन येत आहे माझ्या माहेरचं. तर चला मग पाहूयात की माझं माहेरचं घर कसं आहे. तसं तर पूर्ण नाही झालेलं आहे आमचं घर, पण जसं आहे तसं दाखवतीये. जेव्हा म्हणजे फरशी वगैरे कलर वगैरे होईल तेव्हा नेक्स्ट टाइम दुसऱ्या वेळेस दाखवल. तर तोपर्यंत आता जसं आहे तसं दाखवते. तर चला मग पाहूयात. बघा हे पूर्ण राहिलेलं आहे बांधायचं हे इकडनं, आणि हे पण आमचंच आहे. जेव्हा आमचं हे घर नव्हतं आम्ही हे घरात राहत होतो जुन्या. तर तिकडं पण जागा आहे आमची आतमध्ये जायला, ते पण दाखवते. तर आधी हे दाखवते घर. तर चला मग. तर आधी सध्या इथून एंट्री एक आहे, हेडवर इथून एक आहे, म्हणजे हे हॉल म्हणून ठरवलेलं आहे. तर हे बघा इथं माझी बाज आहे. पिल्लू म्हणजे झोक्यातच झोपतं, पण कधी कधी सकाळी आंघोळ केल्यानंतर आता सध्या 3रा महिना आहे, तर कधीतरी टाकत असते मी त्याला झोळीत. हे बघा तर इथून हा एक डोअर आहे, आणि आपल्याला अजून इथून एक एंट्री गेट आहे. तर हे इथूनच आम्ही येत असतो. ते रूममधलं बंद असतं, आणि त्यानंतर ह्या पायऱ्यात वरती इथं प्यायचं पाणी, कपडे वगैरे. आणि त्यानंतर हे बघा इथे एक रूम आहे ही. तर ही बेडरूम म्हणून असती. तर इथं लाईट कमी आहे म्हणून थोडं कमी दिसल, तर बेडरूम म्हणून ठेवतात आमची ही. इथे भैया वगैरे झोपत असतो, मशीन आहे, सर्व इथंच असतं आमचं. तर हे बघा ते एक रूम झाली, ही एक रूम. इथे बाथरूम आहे, आणि इथं ब्रश वगैरे काय राहिला, बेसिन आहे. आणि त्यानंतर हे आहे किचन. तर किचन बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल तुम्ही. थोडासा आवाज कमी येईल कारण आमची इथं पोती लागलेली आहे, आणि त्यामुळे ते भजन वगैरे चालू असतं. तर हे बघा किचन आहे. मम्मी बघा आमचे भांडे कसे लावती. आणि इथं देवघर आहे, हे बघा. तर हे देवघर आहे आमचं छोटंसं. आणि त्यानंतर फ्रीज इथं लावलं आहे आम्ही. आमच्या फ्रीजमध्ये सगळं रिकामं आहे सध्या. दूध असतं, पण हे काय दूध तापतं इथं आता. हे बघा खिडक्या पण नाही लावल्या आहे अजून याला. खिडक्या वगैरे नंतर लावायचं काम करायचं, बऱ्यापैकी काम राहिले भरपूर. तर हे होतं किचन, आणि हे आतमधलं तर पाहिलं तुम्ही. आता चला मी तुम्हाला पलीकडून दाखवते की अजून आमची जागा वगैरे. एक मिनटं चप्पल घालते. इथं आम्ही भांडी वगैरे घासतो, हे असतं इथंच. आणि त्यानंतर तिथं पण एक नळ आहे त्या साईडला तिथे, तर तिथे पण भांडी वगैरे घासत असतो. चला. तर ही बघा ही पहिले इथं रूम होती आमची. जेव्हा आमचं घर नव्हतं, आम्ही तेलगावला राहत होतो, तेव्हा कधी कधी यायचो तर इथं. आणि हे बघा इथं चुलीवर भाकरी बनवता, भाजी सगळं होतं इथं. हे आमचं म्हशीचं खायचं. आणि ही जिंगरी. तर ही जागा कशामुळे सोडलेली की आमची इथं बैलगाडी वगैरे जाण्यासाठी ही जागा एवढी सोडलेली, एवढा स्पेस हा. तर आरामशीर ही गाडी जाते इथून. ही जिंगरी. आणि हे तर हे बघा हा मागं पण स्पेस आमचाच आहे, ते तिथपर्यंत ते बैल वगैरे दिसतात ना बसलेली, हे सर्व आमचे जनावर आहेत. हे पण आमचं आहे, म्हैस पण आहे, गाय पण आहे. फक्त बैल नाही आहेत आमची, ते आमच्या शेजारच्याची आहेत. आणि हे बघा आमच्या काकीनं भाजीपाला पण सर्व इथंच लावलं आहे. म्हणजे एमर्जन्सीला गावाकडे कधी कधी काही भेटतच नाही ना, त्यामुळं लागलं तर मेथी वगैरे आहे इथं. त्यानंतर तिनं लसूण वगैरे लावला आहे, ते वालाच्या शेंगा आहेत, भरपूर आहे. तर हे बघा असं होतं आमचं घर. आता तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं असेल तसं असेल, पण आपलं स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं असं मला तरी वाटतं. हे बघा अंगण आमचं, तिथं तुळस वगैरे, ते पत्रे लावलेत कारण थोडंसं असं आडोसा होतो ना, त्यामुळे झाडं वगैरे लावली आहेत. तर चला.
तर तुम्हाला कसं वाटलं आमचं घर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला असं वाटतं की स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं. आता एवढं मोठी जागा आहे, एवढं सर्व आहे, पण ते पण पुरत नाही आम्हाला. म्हणजे हे सर्व एवढं म्हणजे बारदाना आहे ना, की म्हशी, गाई सर्व हे. त्यानंतर भरपूर काही जागा लागते गावाकडे आणि गावाकडे भरपूर जागा पण असते. सिटीनं तर खूप कंजेस्टेड एरिया असतं की एकाच रूममध्ये सर्व असं म्हणजे राहायचं. पण आम्हाला सर्वच सवय आहे. आम्ही सिटीमध्ये पण राहिलेलो आहे आणि आत्ता 1 वर्ष झालं इथे गावाकडे आलो आहे, तर ते पण सवय आहे आम्हाला. तर असं सर्वांना माहिती आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.